निमित्त त्या प्रतिमा मी तू संगत से भावे असो ठावे सकाळा निराकारी ओस दिशा येथे इच्छा प्रतसे मी तू संगत से भावे असो ठावे सकाळा तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोटधारे मी तो संगत से भावे असो ठावे सकळा ज्ञानाबाई माझी अनाथाची
देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो संगतसे भावे असो ठावे सकळा अकारण करुणावरुणादय भक्तवांछा कल्पतरु अनंत कृपा सिंधु अखिल कोटि ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ विश्व मौली श्री ज्ञानोपराया जगद्गुरु श्री तुकोपराया आदि करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने पुण्यसलीला अमृतवाहिनी भगवती इंद्रायणी मातेच्या या पवित्र तीरावरती कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली श्री ज्ञानोपरायांच्या 728व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या उत्सवाच्या निमित्ताने तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रुती मायबापांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानोबरायांच्या अत्यंत पवित्र पावन अशा या भूमीमध्ये भगवान सिद्धेश्वराच्या या भूमीमध्ये आदरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री माऊलींच्या व तुम्हा सर्व साधू सज्जनांच्या पवित्र संकल्पामधून या भव्य अशा वास्तूमध्ये संपन्न होत असलेला हा हरिनाम उत्सव श्री ज्ञानोबराय चरित्र कथा आणि त्या निमित्तानं आजची ही कीर्तन रूपी सेवा सद्गुरुनाथ पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य माझ्यासारख्या एका सामान्याकडे प्राप्त झालेलं आहे। वास्तविक पाहता अशा या सिद्ध भूमीमध्ये काहीतरी आपण सेवा करावी हा माझा निश्चितच अधिकार नाही, परंतु माऊलींच्या आदेशावरून प्राप्त झालेली ही सेवा त्या निमित्तानं तुकोबरायांच्या गाथेतील 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रासादिक असा बहुतेकांच्या परिचयातील असणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री वैराग्य महामेरू वैराग्य राज श्री तुकोबरायांचा असून या अभंगाद्वारा जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया संतांचा आणि देवाचा अभेद सांगतायत। महाराज सांगतात देवते संत निमित्त त्या प्रतिमा। महाराज सांगतात संतांमध्ये देवामध्ये दिसणारा भेद हा फक्त दिसण्यापुरता निमित्त मात्र भेद आहे। वास्तविकता अशी आहे की देव आणि संत हे वेगळे नाहीत। असंच आहे का? देवते संत महाराज सांगतात देव आणि संत हे वेगळे नाही, देव आणि संतांचा अभेद आहे असं महाराजांचं म्हणणं आहे। महाराज म्हणतात पण महाराज तुम्ही आम्हाला देव आणि संत एक आहेत असं सांगता, कुठल्या निकषावरून संतांना देवांना एक रूपानं जाणावं यांच्यातला अभेद स्वीकारावा? महाराज सांगतात निकषाचा जर विचार करायचा झाला तर खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विचार करता येणं शक्य आहे। स्वरूपाच्या दृष्टीनं संतांचा देवाचा अभेद आहे, कार्याच्या दृष्टीनं संतांचा देवाचा अभेद आहे, गुणाच्या दृष्टीनं संतांचा देवाचा अभेद आहे, फलाच्या दृष्टीनं संतांचा देवाचा अभेद आहे। अशा वेगवेगळ्या पद्धतीनं संतांचा देवाचा अभेद आपल्याला दाखवणं शक्य आहे। आपण ज्यांच्या भूमीमध्ये ही सेवा करत आहोत त्या भूमीचा जर विचार करायचा झाला, ज्ञानोबरायांचा जर विचार करायचा झाला तर ज्ञानोबरायांचा देवाचा सुद्धा अभेद आहे आणि तो या 4ही रूपानं कसा आहे याचा आपल्याला थोडासा विचार करायचा आहे। ज्ञानोबराय स्वरूपत्व अवच्छेदकानं देवाचा ज्ञानोबरायांचा अभेद कसा आहे, गुणत्व अवच्छेदकानं ज्ञानोबरायांचा देवाचा अभेद कसा आहे,
कार्यत्व अवच्छेदकानं ज्ञानोबरांचा देवाचा अभेद कसा आहे आणि फलत्व अवच्छेदकानं म्हणजे देवाची भक्ती करून जे फळ आहे तेच फळ ज्ञानोबरांची भक्ती करून आपल्याला कसं प्राप्त होतं. आणि म्हणूनच तुकोबराय म्हणतात देवते संत या चारही दृष्टीनं देवसंताचा अभेद आहे. अजून एक अभेद आहे पण तुम्ही तो ऐकलेला असणार आहे त्यामुळे मी काही सांगत बसणार नाही. चांगल्या पद्धतीने ऐकलेला असणार आहे. गत वर्षी आम्ही आजच्याच दिवशी आदरणीय माऊलींच्या सेवेमध्ये झाले ज्ञानदेव वाणी आले सामुग्री घेऊन हा अभंग ऐकला होता. त्याच्यात ज्ञानदेव शब्दाचा अर्थ करताना माऊलींनी देव शब्दामध्ये असणारा जो दिव धातू आहे त्याचे जे 10 अर्थ आहेत ते ज्ञानोबरांकडे कसे लागतात त्याचा विचार सांगितला होता. क्रीडा, विजिगिषा, व्यवहार, स्तुती, स्तुती हे सगळं बघा म्हणजे तुम्हाला माहितच आहे. तू माझं चुकत म्हणून मी काही सांगत बसणार नाही. तर सांगण्याचा अर्थ असा तर या 10ही लक्षणांनी ज्ञानोबराय युक्त आहेत. ज्ञानोबरांकडे क्रीडा आहे, विजिगिषा आहे, व्यवहार आहे, स्तुती आहे, स्तुती आहे, मद आहे, मोद आहे, स्वप्न आहे, कांती आहे, गती आहे. या 10ही लक्षणं ज्ञानोबरांकडे लागतात. म्हणून ज्ञानोबरांना ज्ञानदेव म्हणायला अडचण नाही. हा भाग तर आपण ऐकलेलाच आहे परंतु या पद्धतीने थोडासा जर विचार करायचा झाला तर स्वरूपत्व अवच्छेदकानं ज्ञानोबरांचा देवाचा अभेद आहे. देवाचं स्वरूप काय? सरळ उत्तर आहे सच्चिदानंद हे देवाचं स्वरूप आहे. सच्चिदानंद घन पंढरी. आपण देवाचं वर्णन करताना सच्चिदानंद असं म्हणतो. सच्चिदानंद रूपाय श्री कृष्णाय वयं नमः. ते मधला आता गरजेचं नाही म्हणून घेतलं नाही. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. श्री कृष्णाय वयं नमः. हो तुम्ही देवाला नमस्कार करता पण हा कसा देव आहे तुमचा? ज्ञानोबराय व्यास महर्षी सांगतात सच्चिदानंद रूपाय हे त्याचं स्वरूप आहे. त्याचं कार्य काय आहे? विश्वोत्पत्त्यादि हेतवे या जगत उत्पत्तीचा जो अभिन्न निमित्त उपादान हेतू आहे म्हणजे कारण आहे. बरं ठीक आहे म्हणजे तो त्याचं तटस्थ लक्षण सांगितलं, स्वरूप लक्षण सांगितलं पण स्वभाव कसा आहे? तापत्रय विनाशाय असा जो परमात्मा आहे. गोविंदाय श्रीकृष्णाय वयं नमः. परमात्मा सच्चिदानंद रूप आहे. ज्ञानोबराय सच्चिदानंद रूप आहेत का? आपण पुढे विचार करू त्याचा. देव अवताराला येऊन जे कार्य करतो, काय कार्य करतो देव? देव अवताराला येऊन धर्म संस्थापनार्थाय संभवामी. ज्ञानोबराय तरी अवताराला येऊन करतात काय? रचिती धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. यद्यपि ज्ञानोबराय निवृत्ती देवे म्हणतायत पण रचिली कोण रचली? ज्ञानोबरायांनीच रचिली. या अर्थानं देवाचं संतांचं देवाचं ज्ञानोबरायचं कार्य एक, देवाचं ज्ञानोबरायचं स्वरूप एक. देवाचे गुण काय आहेत तसा विचार केला तर देवाचे अनंत गुण आहेत. अनंत म्हणती माझे स्वामी ते अनंत गुण त्याते. पण विशेष देवाच्या गुणाचा विचार जो संतांनी ज्ञानोबरायांनी 6व्या अध्यायाच्या प्रारंभात सांगितला तो म्हणजे ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेथ. म्हणजे 6 गुणाचा विचार सांगतात आणि ज्ञानोबराय पुढे म्हणतात म्हणून तो भगवंतो निसंगाचा ही संगातो म्हणे अर्जुना दत्त चित्तू होयाता. याचा अर्थ काय? यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि हे 6 गुण देवाचे आहेत म्हणून त्याला या 6 गुणाला भग म्हणतात आणि याचा तो अधिपती आहे म्हणून त्याला भगवंत म्हणतात. असा जर अर्थ करायचा झाला तर ज्ञानोबरायकडे तरी का या 6 गुणाचा अभाव आहे का? 6 गुणांतल्या एखाद्या तरी गुणाचा अभाव आहे का? नाही. ज्ञानोबरायकडे यश आहे, श्री आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, ऐश्वर्य आहे, एक राहिलं औदार्य आहे. 6ही गुणाचा विचार ज्ञानोबरायच्या ठिकाणी होतो. म्हणून ज्ञानोबरायचा आणि देवाचा अभेद आहे. आणि फलाच्या दृष्टीनं म्हणजे काय? देवाची भक्ती करून जे फल आपल्या पदरात पडणार आहे, देवाचं नामस्मरण करून जे फल मिळणार आहे, देवाचं दर्शन करून जे फल पदरात पडणार आहे, देवाची उपासना करून जे काही आपल्याला प्राप्त होणार आहे ते सगळं ज्ञानोबरायची भक्ती ज्ञानोबरायची उपासना करून सुद्धा आपल्याला प्राप्त होणार असल्यामुळं ज्ञानोबरायांचा देवाचा फलत्व अवच्छेदकानं सुद्धा अभेद आहे म्हणायला हरकत नाही. आणि हे फक्त ज्ञानोबरायकडे लावायचे या गादत्कापुरात आहोत म्हणून ज्ञानोबरायकडे. वास्तविक सर्वच संतांकडे या लक्षणाचा म्हणजे विचार करता येणं शक्य आहे.
म्हणून तुकोबराय म्हणतात देवते संत निमित्त त्या प्रतिमा. हा एक भाव करताय. निमित्त त्या प्रतिमा म्हणजे हेर माणूस पण ते भांब लौकिक भाऊ किंवा काय ते वर्तत दिसती देही परी ते देहीना आणि इतयांचे. अजून एक आहे वाचवणी अंतवट वस्तू विचारी मी ते सविस्तर वटत्व जैसे बीजकणिके माझी असे आणि बीजकणू वसे वटी जेवी तेवी आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीच अंतरे. वाचवणी अंतवट वस्तू विचारी मी ते चित्ते. याचा अर्थ काय आहे? नाही हे आता आपल्याला निमित्त त्या प्रतिमा हे सांगायचं ना. निमित्त मात्र दिसायला जरी दोन दिसत असले तरी मी तेची ते वाचवणी अंतवट वस्तू विचारे वास्तवात वस्तू विचारे तत्वदृष्ट्या विचार केला तर देवाचा संतांचा अभेद आहे. परंतु दिसायला मात्र एक माणूस दिसतात, एक देव दिसतो, एक तुमच्या आमच्यासारखे सामान्य मनुष्य रूपात पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय धारण करून येरवी आणि काची परी तोही ये शरीरी अशेषी ही व्यापारी वर्त दिसे. फक्त दिसे म्हणून निमित्त त्या प्रतिमा. पण असे या दृष्टीनं मात्र देवते संत अशी त्या महात्म्याची भूमिका आहे. असा एक विचार करता येणं शक्य आहे. अजून एका पद्धतीने या चरणाचा जर विचार करायचा झाला तो जरा जड आहे बरं का. तुम्हाला जड नाही, मला जड आहे. तुम्ही काय रोज पुरणपोळ्या खाणारी माणसं आहात. आज तुमच्या नशिबाला माऊलींनी पिठलं भाकर ठेवलेलं आहे. त्याचं कारण असं आहे रोजही सारखं मिष्टान्न खाऊन लोक म्हणतील आता कंटाळा आला हो जरा खेचा करा म्हणतील. तशी जशी आहे आता माऊलींना वाटलं असेल आता पहिल्या दिवसापासून सगळं चांगलंच आहे जरा मध्ये कुठंतरी लोणचं असायला पाहिजे. त्यामुळं हे कीर्तन आहे बरं का. त्यामुळं काय चुकलं हुकलं सगळं तुम्ही सगळं पोटात घालून घ्या. पण मी बोलणार आहे एवढी गोष्ट खरी. कारण येत सलगी करून घेऊ तरी निवड केव्हा चुकलेलं कळायला इथं बोलायचं नाही तर मग बोलायचं कुठे. चांगलं दिसतं का कसं दिसतं नाही व्यवस्थित दिसत नाही आरशा पुढंच नाही गेलं तर चुकलेलं नीट करायचं कुठं असं आहे. त्यामुळं चुकलं तरी तुम्ही आता उगा आजच्या दिवस सहन करा मला बस दुसरं काही नाही. असो आपण काय सांगत होतो एक वेगळ्या पद्धतीने जर विचार करायचा झाला तर तुकोबराय म्हणतात देव ते संत हेच देव आहेत. निमित्त त्या प्रतिमा तादात्म्य संबंधानं प्रतिमेची पूजा करावी लागते. पण साक्षात परमात्मा जर अपेक्षित असेल तर ते संत रूपातच साक्षात आहे. मग रामकृष्णाच्या रूपात नाही का साक्षात आहे. पण तो प्राप्त करण्यासाठी आपली योग्यता नाही. पण आपली योग्यता नसतानाही आपल्याला साक्षात रूपानं परमात्मा पाहायचा असेल तर देवते संत हिची संगती कुठं लागते. तुका म्हणजे रोकडे केली इथं संगती लागते. रोकडा लगेच खऱ्या अर्थानं म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा समोर पाहिजे तर तो देवते संत रूपात आहे. तादात्म्य संबंधानं विचार करायचा झाला तर निमित्त त्या प्रतिमा म्हणजे मग केला मातीचा पशुपती परे मातेसे काय महती शिवपूजा शिवासी पावे माती माझी सामावे. ही जी पद्धत आहे ही तादात्म्य संबंधानं देवाची सेवा करावी लागते प्रतिमेच्या. याचा अर्थ सगुणाला किंवा भगवंताच्या रूपाला कमी लेखावा असा अजिबात नाही बरं का. परंतु त्याही पेक्षा काकणभर सेवा देवाची जर जास्त पद्धतीत करायला कुठे भेटत असेल तर ते संताजवळ. म्हणून निमित्त त्या प्रतिमा असा अर्थ होऊ शकतो. असं या जड बुद्धीला वाटतं आहे असं व्हावंच असं काही नाही. पण म्हणजे महाराज ठीक आहे प्रतिमेला तुम्ही निमित्त त्या प्रतिमा म्हणता. मग देवाचं जे वास्तव स्वरूप आहे निरावयव निरामय निरुपाधिक स्वरूप आहे त्याच्या पुढे तर संतांना काय म्हणणार. तुकोबरांनी त्यालाही सांगताना असं म्हटलं निराकारी ओस दिशा. पण संत रूपी देवाकडे आला तर येथे इच्छा पुरत असे. इथं मात्र सर्व अंतकरणातल्या इच्छा पूर्ण होतात. इच्छा पूर्ण होतात म्हणजे माऊलीच्या भाषेत सांगायचं सफुला लेकरू होऊ दे बकुला नवरा मिळू दे हे याची इच्छा पुरत असे. या का अहो तुम्ही मागा हे सुद्धा मिळेल. संताजवळ हे मिळणार नाही असं नाही मिळेल ना. त्यांना जर देव हातात आणून देणं शक्य आहे तर या शुल्लक गोष्टी देणं काय कठीण.
पण येथे इच्छा पुरत असे म्हणजे हे नव्हे, तर जो निर्गुण निराकार परमात्मा आहे त्याच्याशी संबंध स्थापित करायचा कसा? हसू सोयी अशी वाढवू आवडी हे नातं जोडायचं कसं त्याच्याशी? म्हणून निराकारी सदिशा. पण संतासोबत मात्र हे कोणतंही नातं जोडता येणं शक्य आहे. जे प्रेमाचं समास्वादन करण्यासाठी 5 भाव सांगितलेले आहेत: शांत भाव, शृंगार भाव, सख्य भाव, दास्य भाव, कोणता राहिला नाही, वात्सल्य भाव. या 5ही भावानं संतांशी नातं जोडता येणं शक्य आहे. पण निर्गुण परमात्म्याशी हे नातं जोडता येणं शक्य आहे का? म्हणून निराकारी वसदिशा येथे इच्छा पुरत असे. पण उदाहरण आहे की हो, परमात्माशी पंढरीनाथाकडं एक धरणेकरी गेलाच होता, पण देवाने सांगितलं आता आमचं कोर्ट बंद आहे, तुम्ही अलंकापुराला जा. का? येथे इच्छा पुरत असे. आणि मला सांगा, त्याची इच्छा आळंदीत आल्यावर पूर्ण झाली का पंढरपुरात पूर्ण झाली? इथंच पूर्ण होणार. तुका म्हणे रोकडे केले सेविता येणे, पोटधाये रोकडे केले. संतांच्या चरणाजवळ लगेच लाभ आहे. लगेच लाभ म्हणजे सद्योमुक्ती आहे, क्रममुक्ती नाही. देव जेव्हा भक्ताला जवळ करतो तेव्हा काही निकष लावतो. संत मात्र निकष लावत नाही. संत कसाही कोणीही असो त्याला जवळ घेतात आणि मुक्त करून टाकतात. का म्हणे रोकडे केली. पण कधी सेविता या शब्दाला फार महत्व आहे. संताजवळ यायचंय पण संतांना सेवायचं, नाही तर सेविता येणे पोटत आहे. तर प्रणिपातेन सेवया आहे ना शब्द, याचा अर्थ प्रणिपातेन परिप्रश्नेन या गोष्टी घडल्या पाहिजे. संतांचं सेवन करावं म्हणजे परिप्रश्नेन सेवया म्हणजे संतांकडे जावं, प्रणिपात करावा, काहीतरी विचारावं, त्यांना सेवयाचा भात करून खाऊ घालावा आणि मग उपदेशन दिले ज्ञान, मग ते ज्ञान देतात. असा अर्थ आहे. सेवयाचा भात कशाला पाहिजे? तर सेविता म्हणजे संतांचं सेवा करायला. सेवा या अर्थानं सेविता शब्द घेतला तर काही वावगं नाही. संतांची सेवा केली पाहिजे. सेविता येणे संतांकडे भरपूर आहे. कोणालाही संतांच्या या दिव्य अशा वैष्णवाच्या या घरात काहीही घेता येणं शक्य आहे. पण या घरात प्रवेश करायचा असेल तर कुठलाही बंगला असला, मॉल असला, दुकान असलं, सुपर मार्केट असलं तर दरवाजातून जावं लागेल. मग संतांच्या या महादुकानामध्ये काय म्हणावं याला मॉल मध्ये घुसायसाठी दरवाजा कोणता? ज्ञानोबा म्हणतात ते ज्ञानाचा पुरवठा तेथ सेवेनच संतांच्या जीवनात प्रवेश करता येतो. प्रतिष्ठेनं संतांच्या जवळ जाता येत नाही. पद, प्रतिष्ठा, प्रमाणपत्र, परिचय हे कोणतेच पगार तिथं कामाला येत नाही. तिथं कामाला येते ती फक्त सेवा. मग तो देव असला तरी, देवाचा जरी परिचय देवाला दिला तरी देव संत देवाला देवाच्या स्थानात बसवतील. पण संतांच्या जीवनातलं संगतीतलं सुख घ्यायचं असेल तर देवाला सुद्धा सेवा करूनच घ्यावं लागतं. संतांचे सुख मग ते घेतलं कसं त्यानं? म्हणावं सेवा. म्हणून सेवेशिवाय पर्याय परमार्थात नाही. म्हणून सेवा करायला टिपणाना आनंद येत नाही. असं सेवा करायला सांगण्याचा अर्थ असा, सेविता येणे पोटधाये. आनंद घ्यायचा असेल सेवेचा म्हणजे परमार्थाचा तर सेवा करायला. म्हणून सेविता हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ जर करायचा झाला सेविता येणे पोटधाये, मी जरा मोकळा झालो म्हणजे माऊली नाही म्हणून मी जरा मोकळा झालो तर मग बरं. तर खाली आहेतच का? मग अवघडच आहे. असं सेविता अजून एक अर्थ आपण असा करत होतो, संतांना सेवन करावं. संतांना सेवन म्हणजे ग्रहण करावं. संतांना अनुसरणानं आणि अनुकरणानं त्यांना ग्रहण करावं. संतांच्या सर्व गोष्टीचं अनुकरण होत नाही हे मलाही माहिती, पण अनुकरण केलं पाहिजे. आता साधक अनुकरण संतांचं करतात, पण जे करू नये त्याचं. साधू एखाद्या उच्च भूमिकेला प्राप्त झाले, त्यांनी
त्यांना काही को विधी को निषेध हा असं असतं. चहा पितात साधू एखादे, साधकांना मग तेवढंच धरायचं नाही आमचे गुरु महाराज चहा पितात, तेवढंच धरू नये असं मला म्हणायचं. काही नियमात साधूच्या काही नियमाला काही गोष्टीला थोडस मौली एकदा म्हणाले होते बघा, अपवादाला नियम करायचा नाही. साधूचा एखादा अपवाद असतो त्याला नियम करायचा नाही. ते साधूच्या उंचीवर त्या गोष्टी चालतात, आपण त्या भानगडीत पडू नये. एखाद्या जर माणसाला म्हटलं तुम्ही लईच हातावर हात चोळता हो, म्हणजे तंबाखू खाता, ते म्हणतात नाही आमच्या गुरु महाराज खातात आम्हाला काय अडचण आहे. तसं नाही, एखाद्याचा अधिकार वेगळा असतो, कोण जाणे कोणा, त्यामुळं सगळ्या गोष्टी सेवन लागत नाही, पण अनुसरण मात्र साधूच केलं पाहिजे. त्यांनी केलेला परमार्थ एका कथेला आम्ही गेलो होतो. सोमवार होता, संध्याकाळच्या वेळेला सगळे जेवत होते, मी आपल्या बाजूला बसले होते, तर काही फराळाची वगैरे सोय नव्हती सोमवारची. एक जण आला मुलगा, काय महाराज जेवत नाही, म्हणजे लांब गेलतो कुठं उघड म्हणत होते कशा. मी म्हणलं जेवण सोमवार आहे म्हणजे उपवास आहे. ते काय करताय अहो, ज्यांची कथा ऐकायला तुम्ही आला त्यांनी आयुष्यात म्हणजे ते काही करतात का हे असलं व्रतन वैकल्य नामकरण घ्यायला करायचं. राम राम म्हणलं की सगळंच आहे. आता त्याला काय बोलावं, तरी पण एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. मी म्हटलं बाबा तुम्ही हे आज जे मला सांगताय, माझ्या वयात असताना त्यांनी काय केलं त्यांना जाऊन विचारा. म्हणजे साधन अवस्थेत असताना त्यांनी काय साधना केली ते पाहायला पाहिजे की नाही. म्हणून संतांनी केलेली साधना जीवनात उतरवणं म्हणजे संतांचं सेवन करणं, त्यांच्या मुखातून ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीला आपल्या जीवनात अंमलबजावणी करणं. त्यांच्या मुखातून शांती शब्द ऐकला, निष्कामता शब्द ऐकला, सेवा शब्द ऐकला, त्यांच्या मुखातून जे जे काही ऐकलं तसं जीवन घडवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे संतांचं सेवन करणं आहे. आणि असं ज्या दिवशी होईल तुकोबराय सांगतात, येणे पोटधाई, त्या दिवशी निरंकुशात तृप्ती जीवनाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अशा संतांची सेवा चालतं बोलता देव म्हणजे साक्षात संत आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणजे महाराज ठीक आहे एवढं सगळं तुम्ही सांगता, पण काय म्हणजे कसं काय सांगता एवढं सगळं? काय स्वार्थ काय तुमचा सांगण्यामध्ये? का तुमचा विचार आहे म्हणजे आता नाही, आता पण काही माझा विचार होता का तुमचा विधान परिषदेला वापरायचा? एवढं कशासाठी सांगता? तो कोबराय म्हणजे मी तो सांगत असे भावे असो उठावे, सगळ्या सर्वांना ही गोष्ट ज्ञात व्हावी, सर्वांकडून संतांची अवमर्यादा होऊ नये या दृष्टीने मी आपल्या सर्वांना सांगतो. मी तो सांगत असे भावे असो उठावे सकाळा, असा महाराजांचा अभंग आहे. सरळ अभंगाचा भाव पाहिलेला आहे. 2 मिनिटं भजन करू आणि मग थोडक्यात काही गोष्टीचा सद्गुरुनाथ ज्ञानोबराय कशी कृपा करते तशी आपली थोडीशी थोडकी मोठी सेवा प्रभूच्या चरणी समर्पित करू. विठोबार देवते संत निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगत असे भावे असो उठावे सकाळा. जगद्गुरु तुकोबरायांचा एक अत्यंत महत्वाचा असा हा अभंग आहे. आपण सर्वजण ज्ञानोबरायांच्या समाधी उत्सवाच्या निमित्ताने इथे एकत्रित आलेलो आहोत. खरं पाहता आपण आळंदीला येणं हे देवाला आवडणारी गोष्ट आहे बरं का.
महाराज वर्णन करतातच की यात्रे अलंकापुरा येती ते आवडती देवाला. कोण आवडतात याचं उत्तर आहे देवाला भक्त आवडतात. भक्त आवडतात की नाही देवाला? भक्ताविना देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आनंद. भक्ताशिवाय देवाला काही आवडत नाही. 12व्या अध्यायाच्या शेवटी 8 श्लोक देवाने दिले. मी मोठ्या मोठ्या लोकांच्या मुखातून असं ऐकलंय की हे 8 श्लोक म्हणजे गोविंद प्रियाष्टक आहे. गोविंद प्रियाष्टक म्हणजे गोविंदाला जे प्रिय आहेत त्यांचं ते अष्टक. कारण प्रत्येक श्लोकामध्ये भगवंतांनी मी प्रिय हा शब्द दिले. ते मला प्रिय आहे, मला प्रिय आहे, मला प्रिय आहे असं देवाचं म्हणणं आहे. बघा, संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चय मय्यत्रित मनोबुद्धीर यो मद्भक्त स मे प्रिया. ते मला प्रिय आहे. तुल्यनिंदा स्तुती रमवणी, मागं पुढे होईल का? तुल्यनिंदा स्तुती रमवणी संतुष्ट होईल अनिकेत स्थिर मतीर भक्तिमान मी प्रिय नरहा, मी प्रिय नरहा. ते मला प्रिय आहे. भगवंताचा कुठलाही श्लोक घ्या त्यातला बरं का, प्रत्येक श्लोकाच्या शेवटी भगवंतांनी मी प्रिय हा हे विशेषण आहेत. आता खूप आहे, सगळ्यांना आहे. यस्मानो द्विजते लोक लोकांनो द्विजते हर्षामर्ष भयोद्वेगै मुक्तो यस्सच मे प्रिय. सगळे मला प्रिय आहेत, मला प्रिय आहेत, मला प्रिय आहेत. म्हणजे भक्त देवाला प्रिय आहेत. किती प्रिय आहेत म्हणाल तर भक्तापेक्षा दुसरं कुणीच देवाला प्रिय नाही. एकनाथी भागवतामध्ये भगवान म्हणतात ब्रह्मदेव माझ्या पोटचं लेकरू आहे, शंकर माझे त्यांच्या सारखा कुणी नाही, पण ते सुद्धा मला जेवढे आवडत नाही जेवढे मला भक्त आवडतात. सांगण्याचा अर्थ भक्त देवाला अत्यंत प्रिय. देवा भक्त देवा आवडते देवाला भक्त जीवाहून आवडतात असं देवानी म्हटलेलं आहे. नाथ महाराजांनी संतांचं वर्णन करताना हरिप्रियांची भेटी नाथ. हरिप्रियांची म्हणजे हरीला जे प्रिय आहेत ते भक्त अत्यंत दुर्लभ आहेत. भक्त भरपूर भेटतील. येर बहुत जोडती किरटी जयांची भजने भोगासाठी, परंतु देवाला आवडणारे भक्त कमी आहेत. याचा अर्थ भक्त देवाला आवडतात. देवाला जीवापाड भक्ताची आवड आहे. मला त्याच्या सर्व पुढे जाऊन सांगायचं. 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी भक्ताची लक्षणं जिथं जिथं सांगितली तिथं म्हटलं मला ते प्रिय आहे, मला ते प्रिय आहे, मला ते प्रिय आहे. पण भक्तांची भक्ती करणारे जे भक्त आहेत ते मात्र भगवान म्हणतात मला अति प्रिय. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्ता ते अतीव मे प्रिय. भगवान म्हणतात अतीव मे प्रिय, ते मला अति प्रिय. ते हे प्राण परवते आवडते जे भक्त चरित्राते प्रेम हे असो प्रेमळाची कथा, प्रेमळाची वार्ता जे अनुवादिती पंडुसता ती मानू परमदेवता आपुली. याचा अर्थ काय आहे? भक्त तर देवाला आवडतात यात संशय नाही. ज्ञानोबा आहे तर कोण आहे तर देवाला आवडतातच.
पण ज्ञानोबराय तुकोबरायची भक्ती करणारे मात्र देवाला अति आवडतात. म्हणून ते आवडते विठ्ठला. आपण तुम्ही आम्ही सर्वजण आनंदित आलोत म्हणजे ज्ञानोबरायचे तर लाडके आहोतच म्हणूनच वारीला येऊ शकतो. परंतु देव सुद्धा आपल्यावर विशेष प्रेम करतो म्हणून वारकरी कार्तिकी सोडत नाही. काय काय वारकरी आहेत असे पंढरपूरला कार्तिकीला यायला जमत नाही तर नाही जमत, पण आळंदीची वारी मात्र सोडत नाही आणि सोडूही नाही, कारण ही देवाच्या आवडीची वारी आहे. स्वतः देव जी वारी करतात ती ही वारी आणि त्यामुळे आपण सर्वजण इथे एकत्रित आलेलो आपण केलंच पाहिजे. कधी करायची वारी का पार सगळं हे होऊन गेल्यावर करा, शॉप खराब झाल्यावर म्हणजे पुढे विद्वान मंडळी सगळं चांगलं असतानाच हे करून ठेवतात. शंकराचार्य म्हणतात आत्मश्रेयसी तावदेव विदुष. विदुषाची विद्वान मंडळी तोपर्यंतच आत्मश्रेय म्हणजे तोपर्यंतच प्रयत्नाला लागतात. कुठपर्यंत यावत स्वस्थमिदम कलेवर ग्रहम यावच्च दूरे जरा यावच्चेंद्रिय शक्तीर प्रतिहता यावत क्षयो नायुषा आत्मश्रेयसी तावदेव विदुषा कर्म प्रयत्नो महान संदीप्ते भवने तुकूप खननम प्रत्युद्यम कीदृशा. शंकराचार्य म्हणतात इदम यावत स्वस्थम इदम कलेवर ग्रहम इदम कलेवर ग्रहम यावत स्वस्थम. जोपर्यंत आपलं शरीर स्वस्थ आहे यावच्च दूरे जरा म्हातारपण दूर आहे यावच्च इंद्रिय शक्ती ही अप्रतिहता. माझं चुकत असत बरं का, माझं काही व्याकरण झालेलं नाही. शेखर बाबाचा ऐकलेला श्लोक आहे. तर यावत इंद्रिय शक्तीर प्रतिहता यावत क्षयोनायुषा. जोपर्यंत मरण अजून जवळ आलेलं नाही माणसानं तोपर्यंत प्रयत्नाला लागावं. आपण भाग्यवान आहोत, ज्ञानोबरायांची कृपांकित आहोत म्हणूनच खऱ्या अर्थानं ज्ञानोबरायांच्या या खुशीमध्ये येऊ शकलो. देवाच्या आवडीचे झालो यात काही संशय नाही. आता ज्ञानोबरायांच्या खुशीत आहोत, त्यांच्या कृपाछायेखाली आहोत, तर त्यांचंच काहीतरी वर्णन करावं. भरोनी सद्भावाची अंजली मी आऊ बिया फुले मोकळी अर्पिणी अंगरी फुले विश्वरूपाच्या. मग आपल्या शब्दात ज्ञानोबरायांना बोलावं तर चुकणार हे निश्चित. म्हणून आपण तुकोबरायांच्या शब्दात ज्ञानोबरायांची सेवा करणार आहोत आणि त्या निमित्तानं ही सेवा आहे. आता आपल्याकडे वेळ मला वाटतं 20 मिनिट राहिलेला आहे. तेवढ्या वेळेत देवते संत याचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. महाराज सांगतात मी तो संग तसे भावे मी आपल्याला सांगतो ऐका असं महाराजांचं म्हणणं आहे. प्रश्न असा आहे आपल्या इतिहासामध्ये किंवा कुठल्याही ग्रंथात पहा विचारल्यानंतर सांगावं ही आपली परंपरा. कारण विचारल्याशिवाय कुठलाच ग्रंथ निर्माण झालेला नाही. जेवढे ग्रंथ आहेत तेवढे सगळे सुरुवात प्रश्नाने आहे. बरं ज्ञानभूमिका बघा शुभेच्छा आणि सुविचारणा म्हणजे भगवत साक्षात्काराची इच्छा निर्माण व्हावी, देवाला जाणण्याची इच्छा निर्माण व्हावी आणि कुठंतरी साधू जवळ जाऊन विचारावा मग अपेक्षित जे आपुली तेही सांगलं केलं. पुसिले म्हणजे त्या महाराजाच्या घरची फरशी पुसिल्यावर म्हणजे काय पुसिले म्हणजे विचारल्यावरच की असाच अर्थ आहे ना. विचारल्यावर सद्गुरू सांगतील तिने अंतःकरण बोधले संकल्पाने पुढा आहे पण सांगतील विचारल्यावर सांगतील हा नियम आहे. भगवद्गीतेत चला पहिला श्लोक प्रस्तावना आहे का प्रश्न आहे? प्रश्न आहे ना. किम कुर्वती संजय मामका पांडव आश्चर्य किम कुर्वती तैसा पुत्रस्य हे मोहितू धृतराष्ट्र असे संजया सांगे मातृ. अर्जुन तरी पहिल्या अध्यायात किती बोलला अर्जुन बघा. एखाद्या समाजसेवकानं फक्त अर्जुनाचं बोलणं जर पहिल्या अध्यायातलं वाचलं तर अर्जुन विवेक योगो नाम म्हणेल पहिल्या अध्यायात म्हणेल की नाही. काय काय विवेकाला काय कमी आहे सांगा बरं अर्जुनाचं बोलणं. युद्ध झाल्यानं काय काय दुष्परिणाम होतील एकाच पद्धतीनं नाही 3-3, 4-4 पद्धतीनं ते अर्जुनाने पटवून दिलेल्या युद्धाचे परिणाम किती वाईट आहे असं. मग त्याला अर्जुन विवेक योगोना म्हणायला काय अडचण आहे. तेवढाच अभ्यास जर केला तर अर्थ तसाच होईल. पण एवढं चांगलं अर्जुन काय म्हणाल त्याला कॉन्फिडेंटली बोलत होता
अर्जुनाला वाटलं आता देव म्हणतील अर्जुना सरकडे आता झोळी घेऊन आपण हिमालयातच जाऊ. पण देवाच्या तोंडातून असा शब्दच येईना. पण शब्द येईना तर येईना. देवाला वाटलं देव अर्जुनाला वाटलं देव टाळ्या वाजवतील अर्जुनाच्या या बोलण्यात. पण टाळ्या वाजवायचं तर लांबच, पण देव साधं हास्यवदन सुद्धा करेना. मग मात्र अर्जुनाच्या लक्षात आलं काहीतरी घोळ झालेला दिसतो. आपण वाढदिवसाच्या कीर्तनाला घडी घडी काल वाटे घेतला की काय असं अर्जुनाला वाटू लागलं. म्हणजे अर्जुनाच्या लक्षात आलं आपल्या बोलण्यात काहीतरी चुकलं. आणि मग मात्र अर्जुनाने विचारलं आणि एवढं जीव तोडायचं मी काहीतरी सांग, काहीतरी सांग असं म्हटलं अर्जुनाने. देवाने त्याही वेळेला काहीतरीच सांगितलं. सांढे मूर्खपण मोठी घे संग्राम हे कवण कारण काहीतरी सांगितलं. का विचारण्यामध्ये श्रद्धा नव्हती, विचारण्यामध्ये प्रेम नव्हतं, आदर नव्हता. म्हणून अर्जुनाला देवाने सांगितलं त्यक्तोत्तिष्ठ पर्यंत लाग कामाला काय लावलंस तो संग्रामी हरविंतीना निवांत कवचाचा आठवला. पवाडात वा केला गंधर्वस आता काय फुल आलं तुला उठ रे वाघे कोल्यानं मागावं जिंकावं तशी अवस्था दिसायची तुझ्या. थोडं जरा राहू द्या आता काय तिकडे जायचं नाही आपल्याला. मला हे होईना क्लिप होईना तो पवाडा तो असाचे केला असं म्हणते ना भगवान. जसं एखाद्या कोल्ह्यानं वाघावर विजय मिळावा तसं दिसतं हे कौरवा पुढे तुझं विव्हळणं. म्हणजे अर्जुनाच्या लक्षात आलं मी जेवढं बोललो तेवढं सगळं पटायचं तर दूरच, पण देवाला येत किंचित मान्यही झालेलं दिसत नाही. आणि मग मात्र अर्जुनानं हात जोडले आणि सांगितलं देवा कार्पण्य दोषो आता पाहिजे मला तो शब्द हायलाइट करायला. पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता. माझं चित्त किं कर्तव्य विमूढ अशा अवस्थेला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे देवा पृच्छामि त्वां मी तुला विचारतो आहे. देव म्हणजे कुठल्या नात्यानं विचारतोस सांग म्हणतोय. अर्जुन म्हणतो ना निश्चितम ब्रूहि. निश्चित मी काय केलं पाहिजे ते मला सांग. कार्पण्य दोषो उपहत स्वभाव आधीच आठवण त्याला अजून अवघड कार्पण्य दोषो उपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ यस्ते यस्यां निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नं. देवा अहम ते शिष्य मी तुझा शिष्य आहे देवा. आणि तुझा शिष्य असल्यामुळे शाधिमां त्वां प्रपन्नं. शाधिमां मी तुझा शिष्य आहे. माझी शादी कसं होईल जरा मला तसं नाही हो. शाधिमां म्हणजे उपदेश कर देवा मला, कारण मी तुझा शिष्य आहे. असं ज्यावेळेला भगवंताला अर्जुनाने म्हटलं पृच्छामि त्वां हा शब्द जेव्हा आला हे उचित काय आम्हा जे विचारेना धर्म ते झळकरी पुरुषोत्तमा सांग्याता असा प्रश्न विचारला. मग गीता निर्माण झाली. म्हणून आद्यगुरु शंकराचार्य जेव्हा गीतेवर भाष्य करतात तेव्हा दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून केलं. का कसं केलं? कारण गीतेचं तत्वज्ञान तिथून प्रारंभ झालं. विचारल्यावर सांगावं आणि विष्णू सहस्त्रनामात चला धर्मराज भीष्माचार्यांना विचारतात किम जपन मुच्यते जंतु जन्म संसार बंधना. मग विष्णू सहस्त्रनाम जन्माला येतं. वैशंपायन ऋषींना जन्मे विचारतो महाभारत जन्माला येतं. पार्वती माता भगवान शंकराला विचारते रामायण जन्माला येतं. विचारल्यावर सांगावं ही परंपरा आहे. पण तुकोबाई मात्र न विचारता म्हणतात मी तो सांगत असे भावे मी तुम्हाला सांगतो ऐका. का बरं महाराज न विचारता का बरं सांगता तुम्ही? काही लोकांना सवय असते न विचारता सांगायची. त्यात काही तुम्ही आहात का? पदप्रतिष्ठेसाठी महाराजांचं सांगणं का? नाही महाराज. संतांचं सांगणं तर स्वतः संतांनी किती लपवलेलं आहे. मग का सांगतात? त्याचं एकच उत्तर आहे. तुका म्हणे मज धाडी देईन निरोपा. देवानेच मला सांगायसाठी पाठवलं
म्हणून मी सांगतो, मी तो सांगत असे भावे असो उठावे सकळा. मग काय सांगतात परत आपण त्याच्या प्रथम चरणात सांगतात, देवते संत देवते संत प्रतिमा तुकोबऱ्या म्हणतात संत आणि देवाचा अभेद आहे. दिसण्याच्या दृष्टीनं देवाचा आणि माणसाचा अभेद आहे. असण्याच्या दृष्टीनं आपलं संतांचा आणि मनुष्याचा अभेद. दिसण्याच्या दृष्टीनं संतांचं माणसासारखंच दिसणं आहे. बघा की ज्ञानोबराय म्हणतात आपण जशी व्यवहार करतो संतांचे सगळे व्यवहार तसेच आहेत की नाही. पश्चन षण्वन स्वशन जिग्रन हे सगळं संतांचं तुमच्या आमच्यासारखंच आहे. ज्ञानोबरायांनी तोही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकत्व आहे, परिसर्वथा तेथीचा नो हे नवद देखे, परिमळ सेवी घाडी अवसरोचित बोलणे तयारी आहारा ते स्वीकारी त्याच्यावेळी परिहरी निद्रेची अवसरी दिली सुखे. हे सगळं आपल्यासारखंच आहे. भूक लागली आपण जेवतो, संत जेवतात. आपणही तोंडानं बोलतो, संतही बोलतात. डोळ्यानं पाहतो, संतही पाहतात. पंच ज्ञानेंद्र पंचकर्मेंद्र जसे आपले तसे त्यांचे का त्यांच्या छातीतून एखादा हात फुटलेला आहे नाही ना. अगदी तुमच्या आमच्या सारखाच त्यांचा व्यवहार आहे. तो बदल कुठे आहे? बदल इथं आहे. तुम्ही आम्हीही या देहात राहतो पण देहाला सत्य बुद्धीने स्वीकारतो. संतही या देहात राहतात पण बाधितान बुद्धीने राहतात. फरकच करायचा झाला तर एवढा आहे. सांगण्याचा अर्थ असा आहे संत माणसासारखे दिसतात पण माणूस नाही. बरंच आहे. आता काही माणसाच्या रूपात आहेत पण दगड आहे, काही माणसाच्या रूपात आहेत पण बैल आहे, काही माणसाच्याच रूपात आहेत माणसं आहेत, काही माणसाच्याच रूपात आहेत पण देव आहे. आता हे सगळं सांगायला आता वेळ नाही आपल्याकडं. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड आता घडी डोळे जरी आपली आपली न कळे मातेची या खोले दगड आला पोटास. मनुष्य जन्म प्राप्त होऊन प्रपंचामध्ये अनेक आघात येऊन देवानी सावध करण्याचा प्रयत्न करूनही जर एखादा सावध होत नसेल तर माणसाने त्याला दगड म्हटलं. दगड काही वेळेला जीवनात असे प्रतिकूल प्रसंग येतात. माणसानं चटकन सावध व्हावं, देवाचे मार्गाला लागावं. नाही लागला तर तो दगड. बर माणसाच्या जन्माला येऊन एवढी चांगली सामग्री मिळालेली असताना विषय भोगात ज्यानं घालवली तो बैल संसार करण्याचोगे ईशान विद्यान तपोन दानम गुणम नशीलम है ना. ते मानवा भविभार होता मनुष्य रूपेन मृगाश्चरंती. तो बैल आहे. बैल कोण बैल आहे? नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम तवम सुकल्पम गुरुकर्ण धारम मयानुकूलेन न भस्वते नितम पुमान भवाब्धी न करेत स आत्मा. खऱ्या अर्थानं तो बैल आहे. पुमान भवाब्धी न करेत सगळं अनुकूल आहे. नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम
दुर्लभ असणारा देह सुलभ झाला. कसा आहे हा देह? लवंग. भवसागर करण्यासाठी भगवंतांनी केलेली ही नौका आहे मनुष्य जन्म म्हणजे. सुकल्पम, चांगली नौका आहे. म्हणजे नाव चांगली असेल हो, पण चालवायला येत नाही आम्हाला. गुरु कर्णधारम, ही नौका चालवण्यासाठी नावाडी म्हणून गुरु आपल्याला देवाने दिलेला आहे. मयानुकूलेन नभस्वतेरितम, भगवंताच्या कृपेची अनुकूल हवा चाललेली आहे. घरातले सगळे म्हणतात जा वारीला, आम्ही सगळं जबाबदारीनं सांभाळू. जा तीर्थयात्रेला, जा पंचक्रोशी प्रदक्षिणेला, पण पुमान भवाब्धी न तरेल. एवढं होऊनही जो प्रयत्न करत नाही परमार्थासाठी तो पहिला आहे. म्हणजे बर माणसाच्या रूपातला माणूस कोण? साधक हा माणसाच्या रूपातला माणूस आहे. कारण थोडं वेगळं होईल, पण करू. इथंच करायचंय, दुसरीकडे कुठं करायचं? माई पुढंच करावं की कारण काय आगावपणा करायचा. तर मुखी नामाचा गजर झाले संतांची कदर, तुका म्हणे तोची नर ब्रह्मज्ञानी. आता ते जरा अर्धविराम जरा इकडे तिकडे करा आणि असा अर्थ करू आपण. मुखी नामाचा गजर, जो अखंड देवाचं नामचिंतन करतो, जाणे संतांची कदर, जो संतांच्या शब्दाला हृदयात किंवा शिरोधार्य करतो, तुकोबराय म्हणतात तुका म्हणे तोची नर. तो माणूस रूपातला माणूस आहे. बर ठीक आहे. आणि मनुष्य रूपातले देव कोण? हे मात्र संत आहे. म्हणून ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे, येर माणूस पण ते भांग बनवून. कारण ते दिसायला जरी मनुष्य दिसत असले तरी ते देहिना माझ्या ठाई, आणि मी तयांचे हृदय समुद्राचे. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा संत हे वास्तवात देवच आहेत. त्याच्यासाठी आता प्रमाण आपल्या सर्वांना ज्ञात आहे. पण महाराज संतांना तुम्ही देव म्हणता, ज्ञानोबा हे साक्षात देव आहे ते तुम्ही म्हणता, पण कुठल्या निकषावर? स्वरूपत्व अवच्छेदकाने विचार केला. देवाचं स्वरूप आहे सच्चिदानंद. परमात्मा सच्चिदानंद रूप आहे, सच्चिदानंद घन आहे, सदरूप चिदरूप आणि आनंद रूप आहे. ज्ञानोबा सुद्धा सच्चित आनंद रूप आहे. म्हणून तर गुलाबराव महाराज वर्णन करताना असं म्हणतात, नमामि सद्गुरुं शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंद मीशमादंति वल्लभम. ज्ञानोबाचं वर्णन करताना किंवा सद्गुरूचं वर्णन करताना नमामि सद्गुरुं शांतम सच्चिदानंद विग्रहम, हे सद्गुरू म्हणजे सच्चिदानंदाचा विग्रह आहे. ज्ञानोबाचं वर्णन करताना स्वतः देव काय म्हणून वर्णन करतात ज्ञानोबाचं. ज्ञानोबा हे सच्चिदानंद घन हे देवाने सांगितलं, जरा वेगळ्या शब्दात सांगितलं. देव म्हणे ब्रह्मा हो, देव म्हणे ब्रह्मा होय, सोपान देवने नसी काय, निवृत्ती शिव ज्योतिर्मय. पाहिजे आपल्याला ज्ञानदेव ब्रह्म निभोट. आता या शब्दाला कसं सांगा? आमच्यासारखे तर कसं सांगा? शक्यच नाही. ज्ञानदेव ब्रह्म निभोट म्हणजे साक्षात ब्रह्म वस्तू म्हणजे ज्ञानोबा आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा ज्ञानोबा तुका म्हणे निज रूपडे हे तत्व बीज म्हणे, आणि चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. संगती लागते महाराज. ज्ञानोबा हे सच्चिदानंद रूप आहे. पण महाराज देवाला सच्चिदानंद ज्या लक्षणाने म्हणतात ते सगळे ज्ञानोबा घटित होतात का? म्हणजे
देवाला सत्स्वरूप का म्हणतात? त्याला नाश नाही. देवाला चिद्रूप का म्हणतात? तो प्रकाश रूप आहे. देवाला आनंद रूप का म्हणतात? तिथं दुःख संभवत नाही, सुख रूपता आहे त्याच्या ठिकाणी. ज्ञानोबराच्या ठिकाणी या तीनही गुणाचा विचार करता येणं शक्य आहे. ज्ञानोबरांना नाश आहे का? हो. जवबरी चंद्र सूर्य तवबरी कीर्ती घट असते, हे ज्ञानोबरी स्वतः केले. ज्ञानोबराय स्वतः म्हणतात, माझे श्रीगुरु दयाळू आहेत, त्यांनी माझ्या माझं एक 13वं ज्योतिर्लिंग आहे, जे आत्मज्योतिर्लिंग आहे. आधी आत्मज्योतिर्लिंगा प्रति लावेला आत्मज्योतिर्लिंग, त्याची स्थापना अलंकापूर नगरीमध्ये इंद्रायणीच्या तीरावरती माझ्या श्रीगुरूंनी केली. आणि कुठल्याही देवाची स्थापना झाली की त्याला बीजमंत्र सांगायची पद्धत आहे. उपरनं झाकून कानात बोलतात ना, काय बोलतात? इकडं तिकडं जाऊ नको, असं बीजमंत्राचा उपदेश. तर निवृत्तीनाथांनी माझ्या या आत्मज्योतिर्लिंगाची स्थापना करून श्री विठ्ठल हा बीजमंत्र दिले. बरोबर आहे म्हणतात. वेळ नाही आता. त्याचा श्री गुरु निवृत्ती सखा माझा दीनदयाळ श्री गुरु अलंकापुरी स्थापिले दिधला विठ्ठल उच्चारू समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष तरू आणि जो वरी चंद्र सूर्य तव वरी कीर्ती गतस्ते. देवाला नाश नाही. ज्ञानोबरांना तरी कुठं भाव प्रध्वंसा भाव अत्यंता भाव कोणता अभाव लावायचा? ज्ञानोबराय कोणताही अभाव ज्ञानोबरांमध्ये प्रगट होत नाही. देव म्हणे ज्ञानेश्वर, चंद्र तारा जाऊ दे नका, तेव्हा तुझी समाधी राहुरी स्थिरा, दरुषणे उद्धारा मुळे. देव म्हणे ज्ञानेश्वर, जवबरी चंद्र तारा जाऊ दे, चंद्र तारा जव दिन कर, तव तुझी समाधी राहुरी स्थिर, तव तुझी समाधी राहुरी स्थिर. दर्शनी उद्धार. याचा अर्थ ज्ञानोबरांना नाश नाही, ज्ञानोबरांचा अभाव नाही. अष्टोत्तरशे वेळा जर समाधी होत असेल तर तिथं नाश नाही, संजीवन समाधी आहे. त्यामुळे इथं सदरूपता आहे. चिद्रूपता म्हणजे प्रकाश रूपता, दिव्य तेजपुंज मदनाचा किंवा जगी सूर्य तैसे प्रकाश कधी. चिद्रूपता ज्ञानोबरांकडे आहे. आणि आनंद रूपता जर विचार केला, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई. देव व्यापक का आनंद रूप का आहे? यो वय भौमात्मक सुखम, तो व्यापक आहे म्हणून आनंद रूप आहे. ज्ञानोबरे तर कुठं संकीर्ण संकोचित आहेत. हो, नामदेवराय सांगतात ना, ज्ञानदेव सर्वा ठाई नामा म्हणे सोडाबाई, नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वा ठाई यो वै भूमात्मक सुखम. तिथं आनंद रूपात आहे. ज्ञानेश्वरापाशी आनंदी आनंद, ज्ञानेश्वरापाशी आनंदी आनंद. याचा अर्थ काय? तर ज्ञानोबराय सच्चिदानंद रूप आहे म्हणून स्वरूपत्व अवच्छेदकानं ज्ञानोबरायचा देवाचा अभेद आहे. देवते संत देवते संत संगती लावता येणं शक्य आहे. पुढे चला, कार्याच्या दृष्टीने विचार केला तर देवाचं कार्य धर्मरक्षणाचं आहे. ज्ञानोबरायांनी तरी काय केलं? मग आपण थोडी म्हटली ना, म्हणून तिरे संस्कृताची गहणी तोडोनी मराठी शब्द सोपानी रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवी. ज्ञानोबराय धर्मरक्षण, देव धर्मरक्षणासाठी अवताराला येतो. संतही अवताराला, ज्ञानोबराही अवताराला येऊन धर्मरक्षण करतात. म्हणून कार्याच्या दृष्टीने देवाचा ज्ञानोबरायचा अभेद आहे. म्हणजे गुणाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर देवाकडे यशस्वी अवतारे ज्ञान वैराग्य हे 6 गुण आहेत. ज्ञानोबरायकडे या 6ही गुणाचा विचार करता येणं आपल्याला शक्य आहे. आता देवाकडे कसे आहेत हे बघायला वेळ नाही, फक्त ज्ञानोबरायकडे कसे आहेत हे 6 गुण याचा विचार आपण करू. देव ज्ञानोबरायकडे यश आहे का? हो, ज्ञानोबरायांचं यश निळोबराय सांगतात. ज्ञानोबराय म्हणतात, हरी उभारीला ध्वज दिली
यश आहे महाराज. ऐसे चराचरी कीर्ती यांची ज्ञानोबरांचं यश आहे. काय यश आहे ज्ञानोबरांचं? विचार करा. जगात सगळ्यात प्रभावी कोण आहे? काळ हा सगळ्यात प्रभावी आहे. बघाचे आकार काय सगळ्यात प्रभावी काळ आहे. कुठल्याही गोष्टीला औषध म्हणा, पर्याय म्हणा, हा काळ आहे. काळ सगळ्या गोष्टीला औषध काळ. परंतु काळ सुद्धा जिथं क्षीण व्हावा ते यश ज्ञानोबरांचं. ज्ञानोबरांकडे काळ काय करू शकत नाही. ज्ञानोबरांचं यश आहे. ज्ञानोबरांची श्री काय? श्रीचे अर्थ खूप आहेत. आता श्री म्हणजे सौंदर्य, श्री म्हणजे श्रीमंती, श्री म्हणजे स्वच्छता, वेगळा वेगळा अर्थ आहे. देवाला श्री म्हणजे सौंदर्य रूपानं जर सांगायची झाली तर ज्ञानोबरांचं सुद्धा सौंदर्य आहे की नाही? मदनाचा पुतळा हे देवाला जसं म्हणतात तसं ज्ञानोबरांना आताच आपण म्हणालो दिव्य तेज पुण्य मदनाचा पुतळा परब्रह्म. याचा अर्थ असा ज्ञानोबरांकडे श्री आहे. ज्ञानोबरांचं सौंदर्य जर सांगायचं झालं असं सांगावं लागेल, ज्या देवाला डोळे नाही त्या देवाला सुद्धा ज्ञानोबरांचं रूप पाहण्याचा मोह निर्माण व्हावा म्हणून त्यांना डोळे धारण केले. हे दुसऱ्यानं कोणी सांगितलं नाही, देवानीच सांगितलं. तो पहावा हे डोहाळे म्हणून अचक्षुषी डोळे हातीचे निधीला कमळे. पुढं लागायचं आपल्याला. पण देवाने डोळे धारण करावे आणि ज्ञानोबरांचं रूप पाहावं. इतकी ज्ञानोबराय सुंदर आहे. ज्ञानोबरांकडे श्री आहे. बरं ठीक आहे, ज्ञानोबरांकडे श्री आहे. यशश्री औदार्य. काय ज्ञानोबरांचं औदार्य? देवाचं औदार्य असं आहे की देव भोगणी उदार भक्ता देतो अमरपदे. भक्ताच काय देताना म्हणे पात्रा पात्र वैरी असेही तुझ्या औदार्य जाणून स्वतंत्र देताना म्हणसी. तिसऱ्या स्कंदामध्ये उद्धवाच्या मुखात एक श्लोक आहे भागवतात. अहो बकीयम स्तनकाल कुट जिनांसया पाय यलप्य साध्वी वेगतीन धातूची कांत पुण्यम वंवादयाम. वैर्यालाही मोक्ष देणारा हा परमात्मा आहे, म्हणजे देवाचा अवतारी आहे. तो वैर्यालाही मोक्ष देतो. ज्ञानोबरांनी कोणाकोणाला मोक्ष दिला? महाराज ज्ञानोबरांनी सुद्धा भलतिया भावे शरण जाता भेटी वारी तसे तुटी जन्म व्याधी. ज्ञानोबरांनी मोक्ष कोणाला? म्हणून भलतेने येत सद्भावे भलतेने प्रयाग माधव विश्वरूप पाहावे ये तुले संसारासी द्यावे. एकदा चैतन्य महाराजांनी प्रवचनामध्ये इथं जे 3 दिवसाचे प्रवचन होतं तेव्हा असं सांगितलं होतं, ज्ञानोबरांच्या आधी मोक्ष अडकून गेला होता, मोक्ष बंधनात आला होता. आता ती त्यांचं सांगण्याची पद्धत आहे. मोक्ष म्हणजेच मोचनम मोक्ष, पण तो मोकळा राहायचा मोक्षच बंधनात आला होता की असं केल्याशिवाय भेटत नाही, तसं केल्याशिवाय भेटत नाही, हे केल्याशिवाय भेटत नाही. मोक्षालाच बंधन झालं होतं. पण ज्ञानोबरांनी कृपा केली, मोक्षालाच मोकळं केलं. किती मोकळं? एक मनाचा मारून केला इंद्रियाधिकन देता मोक्ष असे ऐकतात. ज्ञानोबराय जणू काय तुमच्या आमच्या कल्याणासाठी पैज मांडतायत. म्हणतायत हे प्रत्युत्तर माझे उघड ऐका. हे मी सांगतो आपल्याला. माझी ज्ञानेश्वरी एकाग्र चित्ताने श्रवण करा बस आणि मोक्ष घेऊन जा. श्रवणाची निषेध साम्राज्य भोवनी. हे ज्ञानोबरांचं औदार्य. मोक्ष काही नुसत्या श्रवणानं मिळतो का? पण ज्ञानोबराय त्याला धरून टाकतात. हा ज्ञानोबरांचा हे ज्ञानोबरांचं औदार्य आहे. म्हणून यशश्री औदार्य ज्ञान. आता ज्ञानोबरांकडे ज्ञान स्वरूपाने घ्यायचं का गुणाने घ्यायचं? दोन्हीने घ्यायचं. स्वरूप ज्ञानाला उपदेश करता येत नाही, त्यासाठी वृत्ती ज्ञान स्वीकारावं लागतं, गुण ज्ञान स्वीकारावं लागतं. आणि ज्ञानोबरांनी जे वृत्ती ज्ञान स्वीकारले ते कुठून आहे? महाराज म्हणतात उपजताची ज्ञान हे वर्ग जाऊन आले ज्ञानोबरांकडे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. त्याचा अर्थ ज्ञानोबरांकडे ज्ञान किती
माऊली सकाळी सांगत होते, ज्ञानोबरायांनी किती ज्ञान ज्ञानेश्वरीत घातलं त्याचं गणित नाही. फक्त आता ती भानगड असे, ते दूध आहे वाघिणीचं दूध, आपण तेवढ्या योग्यतेनं त्याला ग्रहण केलं पाहिजे. खर तर हे ज्ञान, ज्ञानोबरायांचं ज्ञान म्हणजे किती संसारात राहून मोक्ष प्राप्त करून देणारं ज्ञान. पण भानगड अशी झाली, देव प्राप्त करून देणारं ज्ञान पण चुकीच्या अपात्र माणसाच्या हातात गेलं की पोट भरायचं साधन होतं. असं आहे. आता नाव सांगितलं तर संयुक्तिक होणार नाही, पण एक महाराज आळंदी क्षेत्रात खूप अभ्यास केला त्यांनी. ते म्हणायचे ज्ञानेश्वरी म्हणजे औषध आहे, पिलं तर मीपणानं मरून जावं लागतं, आणि पाण्यात घालून पिकावर फवारलं तर पैसे वाला होते. रोग असते की नाही किंवा फवारायचं औषध, ते औषध पिलं तर माणूस मरतो, आणि फवारलं तर पीक चांगलं आहे तर पैसेवाला होतो. तसं काही लोकांनी ज्ञानेश्वरी लोकांवर फवारली पैसेवाले झाले, आणि काही लोकांनी जीवनात घेतली, परिणाम द्रष्टादृष्ट विजय व्हावा. द्रष्टादृष्ट म्हणजे व्यवहार परमार्थ असं नाही, जीवनमुक्ती आणि विदेह कैवल्य दोन्हीही गोष्टी त्यांना प्राप्त झाल्या. द्रष्टादृष्ट विजयी हे ज्ञानोबरायांचं औदार्य आहे. म्हणून ज्ञानोबरायांकडे औदार्य आहे, यशस्वी औदार्य ज्ञान. ज्ञानोबरायांचं हे ज्ञान आहे की ज्ञानेश्वरी हृदयात ज्यानं धारण केली, ज्ञानेश्वरीवर जीवन समर्पित केलं की ज्ञानेश्वरी मोक्ष हातात आणून देते. हे ज्ञानोबरायांचं ज्ञान. वैराग्य जन्मते प्रसंगे स्त्री देहा शिवने अंगी ते थोडी जन्म अघवे सुवळी. त्याचा अर्थ ज्ञानोबरायांचं वैराग्य आहे. आणि ऐश्वर्य काय होत ज्ञानोबरायांचं, आता काय सांगावं. ज्ञानोबाई सांगू ऐश्वर्य काय, सगळं जग ज्याची पूजा करतं, सगळ्या रिद्धी सिद्धी जिची सेवा करतात, ती लक्ष्मी आणि तो परमात्मा ज्यांची पूजा आणि सेवा करायला उभा आहे, हे ज्ञानोबरायांचं ऐश्वर्य आहे. खरं पाहता नामदेवांनी किती द्या, विष्णुमूर्ती चतुर्भुज, पूजे ब्राह्मण द्विभुज, तुलसी मंदिरी केशराज, त्यांचे मस्तकी वाहत असे. याच्यापेक्षा पुढे सांगायचं मग चरण तीर्थ घेतले तेने समस्त मंदिर शिंपिले. आपणामुखी ज्ञानोबरायांचं ऐश्वर्य हे देवानी ज्ञानोबरायांचं चरण तीर्थ आपणामुखी घातले. हे सुद्धा ऐश्वर्य नाही, त्याच्या पुढचं ऐश्वर्य काय की ज्ञानोबरायांचं चरण तीर्थ मुखात घेतल्यानंतर समग्र ब्रह्मांडाचा शीन घालवणारा परमात्मा म्हणतो, म्हणे कृतकृत्य झालो मी. ज्ञानोबरायांच्या चरण तीर्थानं जर भगवान परमात्मा कृतकृत्य झालो मी म्हणत असेल, ज्ञानोबरायांचं काय ऐश्वर्य. जयाची द्वारी हे ज्ञानोबरायांचं ऐश्वर्य आहे. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे, ही किती मोठी बाजारपेठ आहे. ज्ञानदान घडे श्रेष्ठा, एकही नया पैसा न घेता किती महात्मे ज्ञानदानाचं कार्य करतात. हे ज्ञानोबरायांचं ऐश्वर्य. ज्ञानोबरायांचं ऐश्वर्य आहे. लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी से, हे ज्ञानोबरायांचं ऐश्वर्य आहे. चक्रगदा घेऊन हरी उभा असे त्यांचे द्वारी, लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित, हे ऐश्वर्य आहे ज्ञानोबरायांचं. जयाने घातली मुक्तीची गवारी, मिळवली मानली वैष्णवाची, मिळवली मानली वैष्णवाची, हे ज्ञानोबरायांचं ऐश्वर्य आहे. साक्षात परमात्मा ज्यांच्या चरण तीर्थानं मी कृतकृत्य झालो म्हणतो, हे ज्ञानोबरायांचं ऐश्वर्य आहे. तसं तर जो कृतकृत्य झालो म्हणतोय तो किती ऐश्वर्यवान आहे. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत एवढा ऐश्वर्यवंत परमात्मा सुद्धा जिथं ज्यांच्या सेवेत उभा आहे, हे ज्ञानोबरायांचं ऐश्वर्य आहे. म्हणजे ठीक आहे महाराज, या सहाही गुणांचं एकत्रीकरण ज्ञानोबरायांच्या ठिकाणी आहे. म्हणून गुणत्व अवच्छेदकानं ज्ञानोबरायांचा आणि देवाचा अभेद आहे. म्हणून देवते संत प्रतिमा आणि फलत्व अवच्छेदकानं सुद्धा ज्ञानोबरायांचा देवाचा अभेद आहे. म्हणजे देवाच्या भक्तीचं जे फळ आहे तेच फळ ज्ञानोबरायांच्या भक्तीचं आहे. थोडक्यात त्याचा विचार करू, एका भजन करू. हो
त्या प्रतिमा मी तो सांगत कसे व्हावे असो उठावे सकाळा देवाचा ज्ञानवरांचा वेद कसा आहे असा आपण विचार करत होतो स्वरूपाच्या दृष्टीनं गुणाच्या दृष्टीनं कार्याच्या दृष्टीनं देवाचा ज्ञानवरांचा भेद आहे फलाच्या दृष्टीनं ज्ञानवरांचा देवाचा भेद आहे कसा आहे त्याचा जर विचार करायचा झाला तर देवाच्या नामस्मरणाचं फळ काय आहे बघ सुरुवातीपासून विचार करायचा झाला तर हरि उच्चारणी जाती लया शिक्षण देवाच्या नामाचा हा प्रभाव आहे काय प्रभाव आहे हरि उच्चारणी अनंत पापराशी म्हणून ते हरिनाम घेऊ नये आणि जर चुकून घेतलंच तर जातील दया शिक्षण घेणारे असं आहे नाही तर हरि उच्चारणी अनंत पापराशी क्षणमात्रे दयासी जातील असं या हरिनामाचं महत्व आहे म्हणजे ठीक आहे ज्ञानवरायचं नाम घेतलं तरी पाप राहतं का हो ज्ञानवरायचं नामस्मरण केलं पाप राहतं का महाराज वर्णन करतात की नाही ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करेव सर्वज्ञ ज्ञान निरंत ब्रह्म प्राप्तीची संज्ञा ज्ञाता ज्ञेय होय ऐशी प्रतिज्ञा ज्ञानाग्नी पापे जळती जी ज्याची आज्ञा ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव वासुदेव देवाच्या नामाचं फळ आहे पापाचा नाश ज्ञानवरायच्या संतांच्या नामाचंही फळ आहे पापाचा नाश तयाच्या चिंतने तरतील जळतील राशी किंवा ब्रह्मादिक त्यांची वंदीची पायवणी नाम घेता बदली तुका म्हणे पापे जाती संतांची जपे ठीक आहे देवाच्या नामाचा दुसरा लाभ आहे पुण्य हरिमुखे म्हणा पुण्याची गणना ज्ञानवरायचं नाम घेतल्यावर पुण्य होतं का संतांच्या नामस्मरणाचा परिणाम पुण्य पदरात पडतं का पुण्यवंत व्हावे सज्जनाची ठीक आहे महाराज देवाच्या नामाचा परिणाम आहे मायेवर विजय मिळवता येतो मायेवर विजय मिळवता येतो का म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम ज्ञानवरायांच्या नामचिंतनानं सुद्धा माया विजय मिळवता येतो ज्ञानदेव म्हणता माया ठीक आहे अजून विचार करायचा झाला म्हणजे महाराज देवाच्या नामस्मरणाचा परिणाम मोक्ष मिळतो हरी 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 श्वासा मनती देवाच्या नामचिंतनाचा परिणाम मोक्ष असा आहे ज्ञानवराच्या नामचिंतनाचा परिणाम मोक्ष आहे का एकनाथ महाराज सांगतात चार अक्षरे ज्ञान देवाच्या नामाचा परिणाम कोणा जन्म नाही ज्ञानवराच्या नामचिंतनाचा परिणाम कोणा जन्म नाही देवाच्या नामाचा परिणाम मोक्ष पदाची प्राप्ती ज्ञानवराच्या नामाचा परिणाम ब्रह्मपदी ठाव म्हणजे मोक्षाची प्राप्ती देवाच्या नामाने जगाचा उद्धार होतो की देवाच्या नामचिंतनाचा परिणाम काय तर गोविंद गोविंद म्हणाला लागल्या छंद मग गोविंद ते
देव रूपता प्राप्त होते देवाच्या नामाने. ज्ञानोबराच्या नामानं सुद्धा वासुदेवाची भूत्वा खंडवदनी वदेतो अशी संगती आपल्याला लावता येणं शक्य आहे. अजून विचार करता येईल, देवाच्या नामानं जगाचा उद्धार आहे. ज्ञानोबराच्या नामानं सुद्धा जगाचा उद्धार ज्ञानाबाई नामे अनेक साधन हे अनेक नेले कारण तरी काय. महाराज वर्णन करतात, ज्ञानोबरांच्या नामानं जगताचा उद्धार आहे. जसं देवाच्या नामाचं फळ आहे तेच फळ ज्ञानोबरांच्या नामाचं आहे. म्हणजे नामाचं सांगितलं, देवाच्या दर्शनाचं जे फळ आहे ते ज्ञानोबराच्या दर्शनाचं आहे का? देवाच्या दर्शनाचं फळ काय? अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. देवाचं मुख पाहिलं की अनंत जन्मीच्या दुःखाचा विसर पडतो. संतांचं मुख पाहिल्यानंतर धन्य आहे संत दर्शनाचा अनंत जन्मीची विसरलं दुःख ना अनंत जन्मीचा आशेनं गेला. संगतीच आहे त्यावर सांगण्याचा अर्थ असा, म्हणजे देवाचं मुखकमल पाहिलं, दर्शन केलं की मोक्ष मिळतो. तो का म्हणे मोक्ष देखील तात्काळ हा ना शंकार. ज्ञानोबराचं दर्शन केल्यावर मोक्ष मिळतो का? गतवर्षी समाधी उत्सवाला माऊलींनी जो अभंग घेतला होता तो डोळ्यापुढा, मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञान. ज्ञानोबरांना पाहिलं की मोक्ष आहे. म्हणजे फलत्व अवच्छेदकान. आता हे खूप लांबत आहे पण वेळ नाही आपल्याकडे. म्हणजे भांडवल असेल तर लांबत घेऊन कशाला वेळेचा आपला निमित्त आहे सांगण्याचा. जे फळ देवाची पांडुरंगाची भक्ती करून मिळणार आहे तेच ज्ञानोबराची. देवामध्ये देवाला देव ज्याच्यामुळे म्हणतात ते सगळं ज्ञानोबरामध्ये आहे. मग ते व्याकरणाच्या दृष्टीने लावा, व्यवहाराच्या दृष्टीने लावा, कुठल्याही दृष्टीने लावा तर ज्ञानोबर आहे. देवाला कमी नाही, उलट वाढीव आहेत म्हणायला हरकत नाही. म्हणजे आता ती भक्तीने म्हणू आपण तसं. पण तसं जर हेच करायचं तर तुकोबर यांचं वर्णन करताना रामेश्वर शास्त्री म्हणतात, तुकिता तुलनेसी. याचा अर्थ कसा लावायचा? ब्रह्म तुका अशी आली. म्हणजे तुकोबराच्या बरोबरीला यायला ब्रह्म वस्तूला सुद्धा अट्टहास लागला तेव्हा ब्रह्म तुका अशी आले. तुलनेत आलं मग म्हणजे तुकोबराचं पारडं जडच होतं. तसं ज्ञानोबराचं पारडं जडच आहे म्हणायला हरकत नाही. का जड आहे? कारण निराकारी ओस दिशा येथे देवाच्या निराकार निरामय स्वरूपामध्ये ओसपणा आहे. म्हणजे नवे पुरुषना नारी पण जेथे शून्यादिव शून्याही पहिलाही परते नकळे नादबिंदू कळाना ज्योतिते परा पश्यंतीचा प्रवेश नाही जेथे. अशा ठिकाणी निरामय सर्व शून्यत्वाचा नस आहे निष्कर्ष. तिथं काय आहे? निरामयता म्हणजे ओसपणा आहे. पण ज्ञानोबराच्या चरणाजवळ आल्या ओसपण आहे का? हो, अहो शुष्क असलेल्या ज्ञानोबरांच्या दंडाला सुद्धा जर पालवी फुटते तर ज्ञानोबरांमध्ये शुष्कता असं कोणाला म्हणायचं आहे का? म्हणून येथे इच्छा बोलत असे ज्ञानोबराजवळ इच्छा पूर्ण होते. का म्हणजे रोकडी केली सेविता येईल लगेच लाभ आहे. 1400 वर्ष सुद्धा ज्याचा मेळ लागला नाही ज्ञानोबराच्या जवळ आला की ब्रह्म साक्षात्कार. तुका म्हणे 1400 वर्षात जे जमलं नाही ते 14 मिनिटाच्या आत ज्ञानोबरांनी केलं. तुकोबरांच्या आपलं चांगदेवाच्या बाबतीत सांगण्याचा अर्थ असा की रोकडी केली, इथं रोकडा लाभ आहे म्हणून मला सांगतात. तुका म्हणे रोकडी केली एवढा आळंदीत बरं झालं. आता जाताना आम्ही घेऊन जाऊ. महाराज म्हणजे सेविता राहून साधना करावी लागेल आहे की नाही. इथं राहून मधुकरीला जड होऊन उपयोग नाही. तर सांगण्याचा सेविता सेवा केली पाहिजे. सेविता म्हणजे संतांच्या प्रत्येक गुणाला जीवनात धारण केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला आपल्या जीवनात अंगीकृत करणं, तसं वागण्याचा प्रयत्न करणं म्हणजे सेवन करणं. यापेक्षा वेगळं नाही. का म्हणे रोकडी केली सेविता 1 मिनिटात सांगायचं झालं. आम्ही आषाढी वारीमध्ये टप्प्यावर बसलो होतो. आपलं बंडी शेगावच्या आधीसाठी
सगळी साधू मंडळी सगळी बसलेली. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 10-12 वर्षापूर्वी, 2011-12ची गोष्ट असेल. ते भाजलेल्या शेंगाच्या असायची खायला गोळ्या, त्या आणून मध्ये ढेग लावलेला आणि सगळे बसलेले. आणि खूप मोठी मोठी मंडळी, तपस्वी मंडळी, संप्रदायातली सगळी. आम्हाला अक्कल काही नाही, पण चांगल्याच बसायचा नाद आहे एवढी गोष्ट. डोकं नाही तेवढं, डोकं नाही, स्वभाव नाही, आचरण नाही, सगळं काही चांगलं नाही. फक्त एक अट्टहास आहे की साधूच्या छायेत ना, म्हणजे पातके करिता पुढे आहे पुसता तेव्हा वशिला चांगला राहा. तुका म्हणजे तातड करून पाय धरून बळकट लोकांच्या संगतीत राहायची लहानपणापासून. सद्गुरु कृपेनं आवड आहे, त्यामुळे त्याच्यात बसलेलो होतो. एक जण रस्त्यानं जाता जाता होते, तंबाखू सुपारी काहीतरी खाल्लेली पिचकारी मारली, एका साधूच्या अंगावर आलो होतो. त्या सगळ्या साधक मंडळींनी त्याला ओरडायला सुरुवात केली, अक्कल नाही का म्हणून, बघून थुंकता येत ते. साधू म्हणाले, राहू दे बाबा, नाथ महाराजांच्या अंगावर आवर्जून थुंकलं होतं, आपल्या चुकून आलं म्हणे. मला तिथे एक गोष्ट क्लिक झाली, राग शांत झाला की तिथे एक ओवी आठवली मला. विपाई जरी आठवला चित्ता तरी दे. अशा प्रत्येक प्रसंगात अशा एका साधूच्या चरित्राचं स्मरण व्हावं, हेच खऱ्या अर्थानं ते सेवन करणं. चरित्राचं स्मरण होणं. नाथ महाराजांच्या अंगावर आवर्जून थुंकलं तरी नाथ महाराज रागावले नाही, चुकून थुंकी अंगावर उडाले तर कशाला रागवावं. आपला स्वभाव, आपली चित्ताची स्थिती स्थिर ठेवणं, हेच खऱ्या अर्थानं सेवन करणं. म्हणजे महाराज हा हे तर दंभ झाला. राग येऊ नये, राग न दाबता मी साधक आहे दाखवणं हा दंभ आहे. जगन्नाथ अण्णा म्हणायचे, साधकानं खोटं का होईना पण संतत्वाच्या काही गोष्टी दाबून का होईना पण मनावर लागाव्या. एक ना एक दिवस ते स्वभावात बदलल्याशिवाय राहत नाही. सांगण्याचा अर्थ सेविता ये निर्मूटत आहे, असंच ज्ञानोबा जवळ राहावं. परिपाये बीज राहे समाधाने, हे सगळे प्रमाण या संगतीने लावले तर सेविता ये निर्मूटत आहे, मी तो सांगत असे उठावे. असं उठावे सगळा ज्ञानोबा आपल्याला द्यायलाच बसलेले आहे. किती रूपाने ज्ञानोबाने दिलं. आज महाराष्ट्रात जेवढा काही परमार्थ फुललेला आहे, जो काही परमार्थ आपल्याला लाभलेला आहे, तो सगळा ज्ञानोबाने दिलेला आहे की नाही. आता ते माऊलींना गोड वाटतं, आम्ही काय म्हणावं तसं का अमुक तमुक इकडच्या तिकडच्या कोणत्या महाराजांना दिला म्हणून झाला. ते फक्त ज्ञानोबांची कृपा आहे. म्हणून आज तुम्ही आम्ही परमार्थाच्या एका भूमिकेवर आहोत. ज्ञानोबांनी कृपा करावी आणि ही परमार्थाची वाटचाल तुमच्या आमच्या जीवनात अशी करावी, एवढी प्रार्थना आपण ज्ञानोबांच्या चरणी करू. ज्ञानोबांनी आपल्याला त्यांची उणीव ज्ञानेश्वरीमुळे तर भासू दिलीच, म्हणजे उणीव म्हणण्याचा अर्थ प्रत्यक्ष त्यांची संगती ज्ञानेश्वरीच्या रूपामुळे भासतच नाही की ते ज्ञानोबा आपल्यामध्ये नाही. पण असे काही संत ज्ञानोबांनी आपल्या तुमच्या आमच्यामध्ये दिले, ज्यांच्या संगतीत सहवासात राहून आपलं जीवन आपण उपकृत करू शकतो. त्यांच्या जवळ राहावं, सेवा करावी. सेविता येणे म्हणजे त्यांची सेवा करणं, त्यांच्या संगतीत राहणं, त्यांच्या गुणाचं अनुसरण करणं, हेच आपलं कर्तव्य आहे. ज्ञानोबांनी तशी कृपा करावी एवढी प्रार्थना ज्ञानोबांच्या चरणी करू. या ठिकाणी थांबून थोडा पुढे गेलो, त्याबद्दल क्षमा करावी. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करतो. थांबा. तुका म्हणे रोकडे